बातमी परभणीतून. परभणीत ओबीसी नेते पवन करवर यांच्यावर ऑइल फेकत हल्ला करण्यात आलाय. ओबीसी समाजाला आणि नेत्यांना का टार्गेट करतो म्हणत हल्ला करण्यात आलाय. परभणीच्या गंगाखेड शहरात हॉटेलवर मित्रांसोबत चहा पित असताना त्यांच्यावर काही जणांनी ऑइल फेकण्यात आले आणि याच संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे परभणीचे प्रतिनिधी विष्णू साईगुंडे यांनी. पाहूयात. गायकवाडी वसाहतीमध्ये पवन करवर हे हॉटेलवर बसले असताना काही समाजकंटक त्या ठिकाणी येऊन पवन करवर यांच्यावर ऑइल टाकण्यात आले आहे. ही घटना घडत असताना आपण त्या ठिकाणी नेमकी काय घटना घडली? काही नाही, मी ना सार्वजनिक ठिकाणी एका चहाच्या हॉटेलवर बसलो होतो. त्या ठिकाणी बसलो असता पाठीमागून येऊन काही समाजकंटक आले आणि ना का ओबीसीला विरोध करतो म्हणून माझ्यावर हे टाकले. पण मला त्यांना सांगायचे, कालपर्यंत हाच पवन करवर तुमच्या ओबीसीसाठी संरक्षण करीत होता, रक्त सांडत होता, संघर्ष करत होता. पण कोणाच्या तरी सांगण्यावरनं माझ्यावर ऑइल फेक केली आहे, एवढंच मला सांगायचं. यापूर्वी आता धनगर समाजाचे जे काही तिथं नेते होते त्यांना संपवण्यात आला होता. फक्त आता तुम्हीच राहिले म्हणून अशी एक व्हिडिओ क्लिप मध्यंतरीच्या काळामध्ये तिथल्या पुढाऱ्यांनी फिरवली होती. त्याबद्दल काय? 100% कुठेतरी ना का, कारण गंगाखेड विधानसभा जो म्हणली तर धनगर समाज जवळपास लाखाच्या वर आहे. आणि ना का जो तिथले स्थानिकचे आमदार आहे ते काय, त्यांना कुठेतरी ना का माझ्यासारख्या एका सर्वसामान्य आलेल्या घरातून माणसाची भीती असावी, त्याच्यामुळे त्यांनी ते वक्तव्य केलं असावं. कुठेतरी त्यांच्या मनामध्ये भीती आहे की कुठलाही समाज इथं मोठा झाला तरी त्याला मी दाबू शकतो, पण धनगर समाजाच्या माणसाला मी दाबू शकत नाही. म्हणून कुठेतरी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला संपवण्याचं काम गंगाखेड विधानसभेमध्ये केल्या जाते. हे माझ्या धनगर समाजाला सुद्धा माहिती आहे. त्या ठिकाणी आमदार कुठे हे धनगर समाजाला टार्गेट करतायत का? 100% धनगर समाजाचा रत्नाकररावजी गुट्टे साहेब हे कायम वापरच करीत आलेत. गेली 10 वर्षे त्यांनी धनगर समाजाचा फक्त मतापुरता वापर केलाय. थातूर मातूर पद ना का धनगर समाजाला द्यायची काय, कुठलाच धनगर समाजाचा मोठा वाटा त्यांनी राखीव ठेवला नाही. हे होते आपले धनगर समाजाचे युवा नेतृत्व तरुण तडफदार पवन करवर. आपण यांच्यासोबत बोलू. मी विष्णू साईगुंडी, इलेस मराठी, परभणी.